चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. एका स्त्रीमध्ये मातीचं सोनं करण्याच्या सगळ्या क्षमता असतात हे आपल्याला माहीत असतंच, पण लक्ष्मी मोरे यांच्या रूपात असा एखादा प्रत्यक्ष दाखला मिळाला तर खूप समाधान वाटतं. लक्ष्मी मोरे यांनी सेंद्रिय शेती करत असताना स्वतःच्या उदाहरणानं एक आदर्श घालून दिला. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातील वटा हे लक्ष्मी मोरे यांचं जन्मगाव. शेतकरी कुटुंबातला जन्म. पैठणी विणकरांना सोबत घेऊन मुंबईमध्ये भव्य प्रदर्शनं भरवून मोठी विक्री व्यवस्था उभी केली. स्वतःच्या मूळ गावी नैसर्गिक शेती सुरू केली. लक्ष्मी मोरे यांचा उद्योजिका म्हणून असलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. लक्ष्मी मोरे यांच्या कुटुंबियांची, त्यांच्या पतीची त्यांना भक्कम साथ आहे. लक्ष्मी मोरे यांचा हा प्रवास निरंतर फलो फुलो याच शुभेच्छा. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यश संपादित करणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या सख्यांच्या प्रवासाची यात्रा म्हणजे तिचं आकाश पेलताना. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या मैत्रिणींशी सातत्याने गप्पा मारत असतो. आज सुद्धा अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे लक्ष्मी मोरे. लक्ष्मी, मनापासून तुझं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. एखादी महिला सुद्धा अतिशय कर्तृत्ववान आणि समर्थपणे शेती करू शकते याचं उदाहरण म्हणजे लक्ष्मी मोरे. लक्ष्मी मोरे या नुसत्या शेती करत नाहीत, त्या नुसत्या शेतकरी नाहीत, तर त्या सामाजिक बांधिलकी सुद्धा जपतात आणि शेतीमध्ये, विशेषतः नैसर्गिक शेतीमध्ये अनेक प्रयोग करतात. कसा आहे त्यांच्या आयुष्याचा शेतकरी म्हणून प्रवास, जाणून घेऊया त्यांच्याकडून. लक्ष्मी, कशी आहेस? छान, मस्त. तुझा शेतकरी होण्याचा प्रवास तुझ्याकडनं जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी अगदी बागलाण तालुक्यातली वटार गावातली आणि नाशिक जिल्ह्यातली लक्ष्मी मधुकर मोरे म्हणून जेव्हा मुंबईत आली, लवकर लग्न झालं तुझं. मुंबईत आली तेव्हा कशी होती ग? बावचळलेली होती, चटपटीत होती, ध्येयवेडी होती की साधी गृहिणी होती? कशी होतीस? कशी होती? गोंधळलेली. एखाद्या आईपासून जेव्हा वासरू बाहेर पडल्यावर ते जसं गोंधळलेलं असतं की त्याला सुचत नाही, तीच अवस्था माझी होती. गावातल्या, छोट्याशा गावातला, 1-2 गल्ल्यांचं गाव आमचं, जिल्हा लेवलपर्यंत कधी फारसं आलो नाही. शेतकरी कुटुंबातली मुलगी एकदम लग्न होऊन शहरात आली, कारण नवऱ्याची नोकरी मुंबईत होती, त्याच्यामुळे मुंबईत यायला लागलं. तर सुरुवातीला तर अगदी काहीच कळत नव्हतं आणि तेव्हाच असं वाटत होतं, अरे नाही, आपण कशाला आलो इथे, परत बदली करून आपल्या जिल्ह्यात जायला हवं का? मागे प्रयत्नही झाले पण नाही झाला. मग त्याच वेळी स्वतःची समजूत घालत ठरवलं, लक्ष्मी ही एक संधी आहे. कारण आजूबाजूला आम्ही सगळं बघत होतो की माझ्याच वयाच्या मुली छानपैकी 10वीला दप्तर घेऊन शाळेत उड्या मारत जातात आणि मी आपली किचनमध्ये भांडी वा स्वयंपाक कर याच्यात होती. मग त्याच वेळी ठरवलं, लक्ष्मी तुला ही संधी आहे, त्या संधीचं सोनं केलं तर तुझ्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील. म्हणजे लग्नाआधी 10वी नापास असलेली लक्ष्मी लग्नानंतर जेव्हा लक्ष्मी मधुकर मोरे म्हणून मुंबईत आली तेव्हा मला वाटतं तू MA केलं. हो. नंतर तू व्यावसायिकतेचे पण धडे घेतले. हो.
आणि तू पैठणीचा व्यवसाय करायला लागली, प्रदर्शनं भरवायला लागली, एकाएकी हा बदल कसा घडला? हा एकाएकी नाही घडला. जेव्हा मी ठरवलं की स्वतःला बदलायचं त्यावेळी शिक्षणाची कास धरली. मुलं पण तोपर्यंत 2 मुलं झालेली होती. जेव्हा मी 10वी परत दिली तेव्हा तर 2 मुलांच्या शिक्षणाबरोबर मी माझंही शिक्षण चालू ठेवलं. MA पर्यंत शिक्षण केलं. मिस्टरांची गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे बदलाव होत होत्या प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामुळे कुठे सातत्य नव्हतं. मग सेंट्रलाइज SNDT युनिव्हर्सिटी केली, तिथून MA पर्यंतचं शिक्षण केलं. म्हणजे 10वी नंतर तू MA पर्यंतचं शिक्षण लग्नानंतर केलं. क्या बात. आणि त्याच वेळी मला MPSC द्यायची होती, पण ती काही कारणाने देता आली नाही. कारण आमचं जॉईंट फॅमिली होती. जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी कार्यक्रम असायचे. एक पेपर राहिला BAचा, तोपर्यंत एज बार झाला, त्याच्यामुळे ती संधी चुकली. मग ती संधी जरी चुकली तरी थांबायचं नाही हे मनाशी ठाम होतं. आणि मग पुढे DBM केलं. पोद्दारमधनं मी DBM केला, बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला. तेव्हा आमची बदली पालघरला होती. पालघरवरनं मी पोद्दारला यायची परीक्षेसाठी. ट्रेन्स अवेलेबल होत्या तेव्हा यायचो. मिस्टरांची तोपर्यंत सुरुवातीलाच नव्हते साथ, काहीतरी टाइमपास करते म्हणून चालायचा. पण नंतर जेव्हा यायचं तेव्हा लिटरली ट्रेनने मला घेऊन यायचे. तेव्हापासून कुटुंबाची साथ अभ्यासात पण मिळत गेली आणि याच्यात पण ठरवलं होतं की जेव्हाही शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी नोकरी करायची नाही. असंच बदली होत होत ठाण्यात आलो. ठाण्यात एका मैत्रिणीच्या भावाचं लग्न होतं. ती बऱ्याच ठिकाणी साड्या शोधत होती, सगळं काही बघत होते. मग ती काय म्हणे, अगं तू येवल्यावरनं, तुझा नाशिकवरनं येवला जवळ आहे ना, मग तू का नाही मला साड्या मॅनेज करून देत? अच्छा. अरे म्हटलं बरं मी तपास करते. आणि तिथून खरी सुरुवात झाली. डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला विवर्सला आणि मग विचार केला, अरे हे काम तर खूप छान आहे, विवर्सला पण मदत होईल आणि जो मुंबईतला ग्राहक आहे त्यालाही मदत होईल. आणि त्यातनं पहिली ऑर्डर तिच्या भावाच्या लग्नाची जवळपास एक तेव्हा जिजामाता साडी आणि पैठणीचं होते. ती पहिली ऑर्डर केल्यानंतर मलाही कॉन्फिडन्स आला, हे आपण चांगलं करतो. आणि मग नंतर एक्झिबिशनमध्ये भाग घेणं आणि ते विवर्स थ्रू डायरेक्टली एक्झिबिशन करणं असं काम चालू केलं. म्हणून ते पैठणीकडे वळले. म्हणजे किती हा सगळा प्रेरणादायी प्रवास आहे नाही? म्हणजे 10वी नापास असलेली मुलगी लग्न होऊन मुंबईत येते, पण अर्थातच कुटुंबाचं, नवऱ्याचं सहकार्य मिळतं म्हणून MA करते. MA करताना व्यावसायिकतेचे पण धडे गिरवते आणि खरी ती मैत्रीण जबाबदार झाली की जिनी तुला भावाच्या लग्नासाठी साड्यांचा व्यवसाय सुरू करायला प्रवृत्त केलं. पण तुझा सगळा प्रवास पाहताना एक गोष्ट जाणवते की तू स्वस्थ बसलेली नाही आहे. म्हणजे सतत काहीतरी धडपड करते. आणि म्हणून तू मधल्या काळात ज्या ताज्या भाज्या असतात त्या निवडलेल्या भाज्यांचे पाकिटं करून ते घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आता पैठणीकडनं भाजीकडे कशी वळलीस? ते एक मराठी व्यापारी मित्रमंडळाचं एक्झिबिशन होतं. आम्ही प्रभुदेसाई सर वगैरे आम्ही सगळे तेव्हा एकत्र होतो. आम्हीच एक्झिबिशन भरवलेलं होतं. अच्छा. आणि तिथेच एक व्यक्ती म्हणजे भाज्या कापून त्याचे स्टॉल त्यांनी लावलेला होता. जिथे माझा पैठणीचा स्टॉल होता त्याच्या बाजूला. तिथे माझ्यातली शेतकरी म्हणजे जागी झाली म्हणता येईल मला. अरे मी म्हटलं आपण शेतकरीची मुलं तर आपण हे काय करतो, हे तर खूप छान पद्धतीने करू शकतो. बस तेवढं एक निमित्त झालं आणि तिथून सुरुवात झाली. एक्झिबिशन संपलं आणि मग बिल्डिंगमध्ये 4 मैत्रिणींना विचारलं की अरे मी असं असं करणार आहे, तुम्ही घेणार का? पण त्याच्या आधी एक गोष्ट केली की ज्या मुंबईतल्या वर्किंग महिला होत्या, कारण तेव्हा तोपर्यंत माझ्याही मुलांचं संगोपन चालू होतं. पूर्ण हार जातोय का? किती काळातली, कुठल्या सालातली गोष्ट असेल ही? 2002 सालाची. अच्छा. पूर्ण हार जातोय का? म्हणजे कडधान्य, सलाड, पालेभाज्या जे काही पाहिजे पूर्ण. कारण त्यांना वेळ नाही, निवडायला वेळ नाही. कारण बदल्यांच्या निमित्ताने खूप फिरणं होतं तर बघत होतो आपण. मग काही नाही, जे मिळेल ते करा, पटकन टाका, अशी परिस्थिती होती. मग मी म्हटलं आपण याला वेगळं एक लुक देऊया की ते म्हणते ना भाजीला पैठणी नेसवायचं काम. आणि तेव्हा मी लिटरली भाजी आणि माझा हाच झाला, मला भाजीला पैठणी नेसवायची आहे. मग एक हार तज्ञ मी कॉन्टॅक्ट केला त्यांना की याच्यामध्ये की 5 समजा 4 लोकांचं कुटुंब आहे, त्यांना काय गेलं पाहिजे. तसं करत ते पॅकेज डिसाईड केलं. त्याच्यामध्ये कडधान्य, पालेभाजी गेली पाहिजे, सलाड गेला पाहिजे, प्रॉपर 2 भाज्या गेल्या पाहिजे, म्हणजे 1 दिवसाआड असं ते पॅकेज ठरवलं. आणल्या कुठून मग या भाज्या? त्यावेळेस मी मार्केटमधनंच उचलल्या, कारण घरून चालू केलेला 5 मैत्रिणींना द्यायचा म्हणून. पण तो व्यवसाय वाढवत कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आणि याच्यामध्ये कधी शिफ्ट झाला हे मला वर्षाच्या आत मी कॉर्पोरेट ऑफिस स्थापन केलं लक्ष्मी फार्म फ्रेशच्या नावाने. ब्रँड नेम डिसाईड केला आणि त्याच वर्षी पहिला उद्योगश्री पुरस्कार घेतला. आणि लक्ष्मी यायला सुरुवात झाली. लक्ष्मीकडे लक्ष्मी यायला सुरुवात झाली.
आता खरा प्रवास सुरू झाला. हो. एक दिवस अचानक मुंबई सोडून लक्ष्मी मोरे थेट नाशिक जवळच्या एका छोट्याशा गावात शेती करायला लागली आणि तिने मुंबईला तसा खऱ्या अर्थाने 80% रामराम ठोकला आणि ती पूर्णपणे तिकडे गेली. नैसर्गिक शेतीचे प्रयोग करायला लागली. हे आणखीन पुन्हा कसं काय मग अचानक तुला शेतकरीण का व्हावंसं वाटलं? अचानक नाही झालं ते. आता लक्ष्मी फार्म फ्रेश छानपैकी चाललेलं होतं, पण फक्त जेव्हा माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला तेव्हा मी शोधत होती बऱ्याच ठिकाणी की आमचं लाईफस्टाईल खूप छान होतं की सगळा घरचाच व्हेजिटेबलचा व्यवसाय होता, अन्नधान्य, वॉकिंग होतं, योगा, तरी त्यांना हार्टचा त्रास झाला वयाच्या 48व्या वर्षी. मग तेव्हा मी बराच शोध घेतला आणि तोपर्यंत आयुर्वेदिक काही डॉक्टरांना विचारलं की तेव्हा त्यांचं म्हणणं की आता अन्नच दूषित झालंय, तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यातनंच हा प्रॉब्लेम झाला. विषमुक्त शेतीकडे तू त्यातनं वळली? त्यातनंच वळले मी विषमुक्त. म्हणजे काय आहे ती विषमुक्त शेती? विषमुक्त शेती अशी आहे की ज्याच्या शेतामध्ये किंवा आपण आता तेल खातो किंवा जे काही खातो ते पूर्वी परंपरागत, म्हणजे तेव्हा मी शेताकडे वळली. गावाकडे गेली तेव्हा बघितलं, जेव्हा माझे आजोबा शेती करत होते ती टोटल म्हणजे देशी गाई 4 आणल्या, शेणखत निघतंय त्याच्यावर शेती होत होते. पण मी जेव्हा खऱ्या अर्थाने याच्याकडे वळायचा प्रयत्न केला तेव्हा बघितलं की शेती पूर्ण कमर्शियल झाली होती. मिक्स पीक पद्धती हे ते काहीच करत, ऑर्गॅनिक राहिलंच नव्हतं. दुकानातनं काहीतरी आणा टाका, पण ते जरी टाकलं पण जमिनीला तेवढी गरज नाही आहे त्याची. लिमिटेड पाहिजे खाद्य आणि तिला चांगलं अन्न पाहिजे तर तिचं पूर्ण पोषण, जसं आपलं शरीर आहे निसर्गाने तयार केलं तसेच जमिनीचं पण पोषण त्याच पद्धतीचं आहे. आकाश पेलताना नैसर्गिक जमिनीला जे नको आहे तेही तिला पुरवलं जात आहे आणि त्याच्यामुळे विपरीत परिणाम होत आहेत आणि जे खाल्ल्याने आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. म्हणून मग तू नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले? हो. काय झालं मग त्याच्यासाठी मी ट्रेनिंग घेतले बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग घेतात ना संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी ट्रेनिंग मध्ये असायचे. प्रत्येक वेळी मी शेतकऱ्यांशी 10-10, 15-15 दिवसाचे ट्रेनिंग घेतलं. प्रत्येक शेतकऱ्याशी बोलताना झालं की नाही ताई आता ही अशी शेती नाही राहिली, आता कमर्शियल रासायनिक सगळं आणलं की टाकलं की शेती होते. मग आम्ही ते ट्रेनिंग नैसर्गिक शेतीचं ट्रेनिंग देता देता मीही ठरवलं चालू असलेला 1000 क्लायंटचा सुव्यवस्थित बिझनेस एक 8 दिवसात बंद केला. म्हणजे कुठला? भाज्या कटिंग चॉपिंग. माझं पुण्यावरनं नाशिकवरनं भाज्या यायच्या, तो बंद केला. ऑल ओव्हर मुंबईवर सप्लाय होता माझा. 2 दिवसात निर्णय घेतला, बंद केला. नाही म्हटलं आपल्याला नैसर्गिक शेतीच्या एक तर प्रचार प्रसारासाठी पण काम करायचं आहे आणि आपल्या घरातली हेल्थ आधी सुधारायची. बरोबर. मग प्रयोग काय केले? पण मग पहिला प्रयोग केला की जे शेतकरी नैसर्गिक शेती करत होते त्यांचे प्रोडक्ट्स मागवले, म्हणजे ते जे उत्पादित माल करत होते तो मागवला, खाऊन बघितलं की याच्यामध्ये काय फरक आहे. तर ती जी आपल्या आजी आजोबांच्या काळात जी चव होती ती चव त्या अन्नाला होती आणि आपण जे खात होतो त्याला ती चवच नव्हती. मग म्हटलं नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पहिला प्रयोग आपल्या शेतीपासून करूया म्हणून मग आणि माझं ट्रेनिंग होताना मिस्टरांचं पण ट्रेनिंग करून घेतलं की त्यांनाही म्हटलं तुम्ही एक वेळ ट्रेनिंग करून घ्या. त्यांचं ट्रेनिंग झालं आणि ज्या दिवशी रिटायरमेंटची वेळ आली म्हटलं आता काय करायचं, जॉब ऑफर खूप होत्या. नाही म्हणे मला शेती करायची. बोल म्हटलं ठीक आहे तुम्हाला काय प्रयोग करायचे, भले आपण काय 5 पक्वान्न खात होतो तर थोडंसं कमी होईल काही दिवसात, याच्याकडे मिळेल ते सकस मिळेल. मग त्यांनी तिथूनच ते 2018 पासून हे सगळे प्रयोग सुरू झाले शेतीचे. आधी इको फ्रेंडली घर बांधलं, पूर्ण इको फ्रेंडली मातीत घर बांधलेलं आहे. मग घर बांधल्यानंतर शेतीत प्रयोग सुरू झाले. नाही पण शेतीतला जो प्रयोग केला त्यातला पहिला प्रयोग कशावर केला आणि त्याचं काय फळ मिळालं? पहिला प्रयोग शेतीचा केमिकल थांबवलं. अच्छा. शेतीत जे बाहेरून रसायन येऊन आपण जे टाकत होतो विषमुक्त ते सगळ्यात आधी थांबवलं. 2 देशी गायी आणल्या. अच्छा. त्या देशी गायींपासून ज्या निविष्ठा बनवता येतील शेतामध्ये त्या चालू केल्या, म्हणजे त्याला जीवामृत, घनजीवामृत वगैरे हे सगळं चालू केलं आणि ते शेतात टाकायला चालू केलं आम्ही. मग पहिली लागवड केली आम्ही. एक पीक घेऊन बघितलं की याचा किती रिझल्ट मिळतोय आपल्याला. आम्हाला रिझल्ट आणि चव इतकी अप्रतिम मिळाली ना आणि फरक जाणवला. जमिनीची पोत सुधारायला लागली. त्यावेळेस जमिनीचा कार्बन आमचा मायनसमध्ये होता. आज जमिनीचा कार्बन आमचा +2 पर्यंत आहे. अच्छा. जी ही जमिनीची हेल्थ सुधारली, तिची प्रतिकार शक्ती सुधारली. मग आम्ही वेगवेगळे प्रयोग करायला
17-18 प्रकारची फळझाडं लावली. पण फळझाडं लावताना आपण मग नुसती फळझाडं लावून थांबायचं नाही. मग आंतरपीक मध्ये बाकीचं जे जुने वाण आहेत आपले देशी वाण आहेत ते लावणं, त्याच्यातनं देशी बियाण्यावर काम करणं आणि ते देशी बियाणं कसं जपता येईल, लोकांपर्यंत ऑल ओव्हर महाराष्ट्रावर कसे पोहोचवता येईल, ही कामं चालू केली. आणि हेच करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक थोडंसं हे होतं, आम्ही पिकवू ताई पण आम्हाला मार्केट नाही. आणि आपल्याकडे ऑलरेडी मार्केट सेट होतं. मग मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला मदत करते. तर आज पूर्ण महाराष्ट्रातनं मुंबईमध्ये संपूर्ण विषमुक्त माल येतो. ऑलरेडी बुकिंग असते, लोक महिना वाट बघतात. विषमुक्त म्हणजे केमिकल्सचा वापर न करता, म्हणजे शेतामध्ये असलेल्या गोष्टींचाच वापर करून आणि गायींच्या शेणापासून जे तुम्ही बनवता तेच तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वापरता. बरोबर. पण मग ते पुरेसं असतं पिकांना? हो, कारण पिकं आत्ता हल्ली असं झालंय, आपली भूक सुद्धा आहे की ती अर्धी चपाती 1 चपातीची आहे, पण आपल्याला ते खूप कधी कधी असं होतं की खूप नको असलेलं आपण घेतो. तसं पिकालाही ऍक्च्युली जिथे 10 किलो 1 किलोची गरज आहे तिथे 10 किलो टाकलं जातं. केमिकल म्हणा, स्प्रे म्हणा, स्प्रेची गरज नाही. निसर्गाची रचनाच अशी आहे की ते ऑटोमॅटिक त्याच्या रचनेतनंच ते. आता सपोज पूर्वी कसं व्हायचं की नैसर्गिक शेती आहे, तणनाशकं मारले जायचे नाहीत. आता तणनाशकं खूप मारले जातात कारण तण कंट्रोल. पण तण हे आच्छादनाचं काम करतं. तण देई धन आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये म्हणतो, पण तण हे आच्छादनाचं काम करतं. प्लॅस्टिक आच्छादन टाकायचे त्यावेळी गरज येत नाही. दुसरी गोष्ट आहे, पक्षी प्राणी यांचं जे सगळं तेव्हा असायचे, आता तणनाशक मारल्यामुळे तुमचे जमिनीतले जीवाणूच मेलेले आहेत. मग ते जीवाणू जमिनीमध्ये जिवंत करण्यासाठी तुम्हाला बाकीच्या ह्या जर शेणगोमूत्राचा वापर केला तर तुमच्या जमिनीतले जीवाणू तुमचे जिवंत. मला असं वाटतं की आपण खूप केमिकल्स वापरून पटकन पीक यावं म्हणून प्रयत्न करतो, पण नैसर्गिक पद्धतीने जो वेळ निसर्गाला लागतो तो त्याला दिला पाहिजे आणि ते दिलं तर उत्तम पीक येतं असं आता तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय. तर आता तुमच्याकडे काय काय तुमच्या शेतीत पिकतं आणि मग त्याची तुम्ही निर्यात वगैरे करता का? म्हणजे त्याचा उपयोग लोकांना होतोय का? आणि इतक्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात धान्य निघतंय का? हो, निघतं. पीक उत्पन्न खूप छान येतं. आपण ऑलरेडी, आता मी फक्त माझ्या शेतापुरतं नाही बोलणार, तर संपूर्ण माझ्या शेतकरी बांधवांसाठी बोलेल. जे जे नैसर्गिक शेती करणारे माझे शेतकरी माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांचा सगळा उत्पादित माल आम्ही भारतातच विकतो, निर्यात करत नाही. कारण चांगला ब्रेन, चांगलं अन्न सगळं नेहमी बाहेर जातं, आपल्या लोकांना मिळत नाही. त्याच्यामुळे आमचा सगळ्यात पहिला कन्सेप्ट असा आहे की जे आपल्याला इथे पिकतं, लोकल ते होकल, जे आपल्या शेतात किंवा आपल्या एरियात जे पिकतं ते तुम्ही इथेच खाल्लं गेलं पाहिजे. आणि घेतात ना लोक, नाही घेत असं नाही आहे. आता आम्ही आमच्या नाशिकचे वगैरे किंवा नाशिकचे द्राक्ष नाही, सोलापूरचा आमचा एक शेतकरी अतिशय उत्कृष्ट 10-15 एकरमध्ये द्राक्ष पिकवतो. त्याचा सगळा माल मुंबईत उचलला जातो आणि त्याचा माल महिनाभर आधी बुकिंग असतं. आकाश पेलताना. तर आता व्यवसाय आणि कुटुंब ही दुहेरी भूमिका सांभाळताना तू वेळेचं व्यवस्थापन कसं करते? आणि ते करत असताना नेहमी आपण स्वतःला मोटिवेट करत राहतो. प्रत्येकच वेळेला काही यश मिळत नसेल, या सगळ्या प्रयोगांमधनं फक्त यशच मिळालं लक्ष्मीला असं काही झालं नसेल, कधीतरी अपयश पण आलंच असेल. स्वतःला तू कसं मोटिवेट करते आणि वेळेचं व्यवस्थापन कसं करते? वेळेचं व्यवस्थापन, माझा दिवस पहाटे 5ला सुरू होतो. सगळ्यात आधी हेल्थवर काम करते मी. माझं योगा, मेडिटेशन आटोपल्याशिवाय मी कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही. आणि त्याच्यानंतर ठरलेले वेळा आहेत की शेतीसाठी एवढा वेळ द्यायचा आहे, लिखाणाला एवढा वेळ द्यायचा आहे आणि सोशल कामासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे. आणि प्रायोरिटी कुटुंबाला असते, कारण हेल्थ इश्यूज आहेतच. त्या हेल्थ इश्यूजसाठी किचन माझ्याच ताब्यात ठेवले, कधी कोणाच्या हातात किचन अजून दिलेलं नाही आहे. बाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. आणि जेव्हा हेल्थ इश्यूज होतात ना त्यावेळी असं वाटतं की दुसरं करताना काय करेल, कसं करेल. आता सगळ्यात सांगताना आनंद होतो. कृषी विभाग आणि गायत्री नॅचरल शेतकऱ्यांच्या आपल्या फार्मवर ट्रेनिंग होतात. खूप विजिट. गायत्री नॅचरल म्हणजे तुमच्या हो, आपल्या फर्मचं नाव आहे. आधी इथल्या फर्मचं नाव लक्ष्मी फार्म फ्रेश होतं, आत्ताच्या फर्मचं नाव गायत्री नॅचरल आहे. आणि गायत्री नॅचरलच्या नावाखाली सोशलही बरीच कामं चालतात. आणि आता सगळ्यात पहिला सांगायला मला आज आनंद वाटेल की आपण विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन कसं होईल आणि त्याच्याबरोबर
त्याच विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीचे कसे धडे मिळतील याच्यासाठी शाळांमध्ये छोटे छोटे नैसर्गिक शेतीचे प्रयोग चालू केले. अरे वा. आणि त्याच्याबरोबर आपण त्यांना देशी बियाणं, देशी झाडं, आतापर्यंत 3,000 ते 4,000 झाडांचे त्या शाळांमध्ये आपण लावून घेतलेत मुलांकडनं. आणि मुलांना मोटिवेशन करण्यासाठी तुम्ही एक झाड वाढवा, पुढच्या वर्षी तुम्ही तुमचं झाड जर चांगलं वाढलं तर तुमचं आपण 1 जुलैला जो शेती दिवस असतो स्पेशली शेतकऱ्यांचा, त्या दिवशी तुमचा सत्कार होईल. किती छान. म्हणजे मला वाटतं लहानपणापासून आपण पुढे शेतकरी व्हावं हे स्वप्न त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी सुद्धा हा भाग खूप छान आहे, खूप जरुरी. आता ह्या सगळ्या प्रकारात आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. या सगळ्या प्रकारात कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा तुझे मुलं असतील किंवा घरातले इतर मंडळी, ह्यांचं तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सहकार्य, बघा 2 वेगळे शब्द आहेत, दृष्टिकोन आणि सहकार्य. अगदी साधीसुधी लक्ष्मी आता एकदम वेगळी झालेली आहे. कसा आहे यांचा दृष्टिकोन? त्यांचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे. याच्यात आता तुला एकच उदाहरण सांगेल. माझी मुलीची मुलगी आहे छोटीशी, परवा तिला हॉर्स रायडिंगमध्ये मेडल मिळालं. हॉर्स रायडिंग? हां. ओके. मग तिला मी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन बेटा, तुझी आता खूप लवकर सुरुवात आहे म्हटलं. आता तिने उत्तर मला काय दिलं, तुझ्याकडे तर वॉल भरली मेडल आणि ट्रॉफीची, माझी तर आताशी एकच आहे. म्हटलं तू खूप लवकर वयात सुरू केलं, तू माझ्या स्टेजला येशील तेव्हा तुझी पण वॉल भरलेली आहे. म्हणजे आजी तिच्यासाठी प्रेरणा आहे. आणि सहकार म्हटला तर खूप मोठा आहे. कारण जेव्हा मी क्लीन कट व्हेजिटेबलच्या याच्यामध्ये होती त्यावेळेस 26 जुलैचा पाऊस तुम्हालाही आठवत असेल सगळ्यांना. माझ्या 2 व्हॅन होत्या, 3-4 गाड्या होत्या, सगळं पावसात 4 दिवस हिरण्यांनी स्टेट साईड वगैरे पाणी भरलं, तिथे सगळं अडकलं, सगळे खराब झाले कारण 4-4 दिवस गंजले. पण तिथे थांबून त्या दिवशी असं वाटत होतं खूप मोठं नुकसान झालं, अरे आता काय करायचं, पुढे काही वाट दिसत नव्हती. पण तिथे न थांबता कुटुंबाच्या सहकार्याने आणि सपोर्टने परत नव्याने तिथेही सुरुवात केली होती. तसंच आत्ता नैसर्गिक शेतीचे प्रयोग करताना सुद्धा आम्हाला कधी यश येतं, कधी अपयश येतं, कधी एखादं खराब होतं. आणि कारण काय होतं, आपण केमिकल्स मारत नाही, त्याच्यामुळे एखाद्या वातावरणात बदल झाले तर ते सगळे इफेक्ट पिकांवर होतात. कारण आजकाल अकाली पाऊस येतो, पाऊस केव्हाही काही, म्हणजे सगळं वेगळंच कालचक्र झालंय. त्याचंही नुकसान होतच. ह्याच वर्षी माझं मोठं नुकसान झालं सीताफळांमध्ये, कारण पाऊस शेवटपर्यंत चालू होता मागच्या वर्षाची गोष्ट. त्याच्यामुळे त्यांना जो मध्ये ब्रीदिंग पिरियड लागतो तो झालाच नाही, त्याच्यामुळे नुकसान होतं. पण तिथेही न थांबता त्यातनं नवीन काय न हरता मग नवीन काय करायचं. मग यावेळी आम्ही थोडीशी बाग कमी केली, मग त्याच्यामध्ये कपली गहू, सोना मोती गहू टाकला की लोकांना आपल्याला ॲटलिस्ट बियाणं चांगलं देता येईल, याच्यातनं उत्पन्न येईल आणि त्याच्यातनंच आंतरपिकातनं आपल्याला बियाणं चांगलं काढता येईल. असं म्हणतात ना की तळपता सूर्य डोक्यावर घेऊनी, जेवताना कांदा भाकर खाऊनी, तापलेल्या मातीला घाम गाळूनी, जो शेत पिकवितो तो शेतकरीण. म्हणजे बघा किती वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत सुद्धा जगण्याचा किंवा शेतीला सुंदर टिकवण्याचा, तिच्यामध्ये खरं पीक निर्माण करण्याचा, अस्सल विदाऊट केमिकल ऑर्गॅनिक हा जो एक दृष्टिकोन आहे तो शेतकरीण झालेल्या लक्ष्मी मोरे यांच्यामध्ये आहे. तर लक्ष्मीचा जो हा सगळा प्रवास आहे की अगदी म्हणजे पैठण्यांपासून कापलेल्या भाज्या विकण्यापासून तर पूर्ण वेळ मुंबई शहराला रामराम करून, पूर्ण रामराम नसला तरी आता पूर्ण वेळ त्यांचं वास्तव्य हे नाशिक जवळच असतं आणि पूर्ण वेळ शेतकरीण हा व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन, विन हा दृष्टिकोन हा खरोखर खूपच आनंद देणार आहे. लक्ष्मी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उदंड निरोगी आयुष्य लाभू दे. शेतीत, नैसर्गिक शेतीत खूप वेगवेगळे प्रयोग तुझ्याकडून होऊ दे अशी त्या निसर्गाला आणि विधात्याला प्रार्थना करूया. तुझी रजा घेतोय. धन्यवाद. आणि आता अर्थातच वेळ आहे DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी म्हैसकर फाउंडेशनची अध्यक्ष सुधा म्हैसकर तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी, उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. आत्तापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योजकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्या,
त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण एकच आहे की ह्या सर्व यशस्वी उद्योजिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात, काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं, त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचं संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघितल्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल. तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असा पुढे नेला, तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही ही तुम्हाला संधी देत आहोत. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला 100% खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी